आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नवी शमडी येथील पाट कॅनॉल चौफुली ते चिंचकसाड रस्ता दुरुस्तीची आशुतोष पवार यांची मागणी। बागलाण तालुक्यातील नवी शमडी येथील पाट कॅनॉल चौफुली ते चिंचकसाड रस्ता क्रमांक 171 ची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नवी शमडी येथील सामाजिक कार्यकर्ते व जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख आशुतोष पवार यांनी केली आहे। चिंचकसाड पर्यंत संरक्षण भिंत व काँक्रिटीकरण 15 ते 20 वर्षापासून मागणी चालू आहे, परंतु अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। तरी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी त्वरित लक्ष घालावे व रस्ता दुरुस्त करून द्यावा, कारण शाळकरी विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेत जाताना तरी त्यांना या खराब रस्त्यावरून खडतर प्रवास करावा लागतो, तरी अशा शिक्षणावर परिणाम होईल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। बागलाणचे तहसीलदार, आमदार, गटविकास अधिकारी वेळोवेळी निवेदने देण्यात आली असली तरी अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। तरी त्वरित या रस्त्याच्या कामाची दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे। बागलाण वृत्तांतासाठी संपादक विनायक इनामदार। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सुरुवातीपासून तर या आपल्या चिंचकसाड वस्तीपर्यंत रस्त्याची काय दुरावस्था आहे। खूप दिवसापासून हे जे वस्तीचे नागरिक आहेत हे खूप खडतर प्रवास करताय। पावसाळा असो कोणत्याही प्रकारे असो, इतका रोड म्हणजे इतका रोड खराब झालेला आहे हा की ह्या रस्त्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। हे वस्तीवरचे नागरिक 2 ते 3 वेळा तहसीलदार साहेबांकडे जाऊन आले। अनेक लोकप्रतिनिधी यांनी निवडून दिले आजपर्यंत, या वस्तीने असो किंवा इथल्या शेतकरी बांधवांनी असो, प्रत्येकाने निवडून दिलेले आहे। पण या मार्गाला आता तुम्हाला सांगतो, जुनी शमडी नवी शमडीपासून हा रोड येतो, इकडे तुमचं वासूळ आराई हा रोड इकडे परत ब्राह्मणगावला जातो, तरी एवढे 4 खेऱ्यांना जोडणारा हा रोड, तरी याची आजची दुर्व्यवस्था इतकी बोगस झालेली आहे की तुम्हाला सांगतो की अचानक पावसाळा खूप असल्यामुळे गुडघ्या एवढं पाणी या नदीला चालतं किंवा या रस्त्याला येतं। या शाळेतले किंवा या वस्तीवरचे चिमुकले शाळा यांची बंद होऊन जाते। 4 महिने पावसाळ्यात जात नाही, कसे जातात त्यांच्या जीवाला माहिती। किंवा एखादा पेशंट आजारी पडलं तर अक्षरशः ते खांद्यावर घेऊन ते पेशंट दवाखान्यापर्यंत पोच करतात। किंवा एखादी गर्भवती महिला असली या वस्तीवरची किंवा एखाद्या शेतकऱ्याची महिला असो कोणी असो, ते अक्षरशः ॲम्ब्युलन्स इथपर्यंत यायला इतका मोठा त्रास होतो की इतके मोठे मोठे खड्डे, पाणी असल्यामुळे ती गाडी कुठे फसून जाईल याचा भरोसा नाही। आपण या वस्तीवरच्या नागरिकांना विचारू शकतात की काय अडचण आहे काय नाही, तुम्ही बघू शकता। फक्त सगळ्यांना एकच विनंती की या रोडकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे किंवा शासनाने पण लक्ष दिलं पाहिजे। अनेक प्रकारचे इतके मोठे मोठे शेतकरी आहे, पण या रस्त्याच्या आडी अडचणीमुळे ते असे मोठे मोठे पिकं किंवा ऊस सारखे पिकं ते घेऊ शकत नाही, या फक्त रस्त्याच्या अडचणीमुळे। पण आमचं एकच सगळ्यांच्या याच्यानुसार एक विनंती आहे की हा रोड लवकरात लवकर झाला पाहिजे। आजपर्यंत पाऊस होता, त्या पावसामुळे आम्ही सगळेजण शांत बसलो, पण पाणी बंद झाले। आता परिपूर्ण या रस्त्याची किंवा या सगळ्या लोकांची मागणी की रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे, ही या सगळ्या आमच्या चिंचकसाड वस्तीचे किंवा या परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांची एकच मागणी की लवकरात लवकर काम पूर्ण करावं ही विनंती करतो। तुम्ही विचारू शकता हे शेतकरी हे पण आज आपल्या वस्तीवरती आहेत, सगळे तरुण मंडळी आहेत, यांना जाण्या येण्यासाठी हे आज रोजंदारी कामाला जाणारे सगळे लोक आहेत, यांना तुम्ही विचारू शकतात की काय परिस्थिती आहे तुमची। पावसाळ्यात अक्षरशः ते कुठे जाऊ शकत नाही, विचारू शकतात काय परिस्थिती आहे तुमच्या रस्त्याची। वाईट परिस्थिती आहे आमच्या रस्त्याची, कोणी लक्ष देत नाही, शासन पण कोणी लक्ष देत नाही। मध्ये अटकलेला आहे। आमच्या वस्तीतर्फे हा काम लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे, हीच कळकळीची विनंती आमची फक्त बस।